नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विशाल भोंग तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे ॲग्री एमपीएससी। ॲग्री एमपीएससीची तयारी कशी करावी, कधी करावी, केव्हापासून त्याला सुरुवात करावी, या सर्व गोष्टींसाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल येत होते। सर, याची बॅच कधी चालू होणार आहे, ॲग्री एमपीएससीची ॲड कधी येणार आहे, मग त्याचा अभ्यास कधी केला पाहिजे, याच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ। ॲग्री एमपीएससी तयारीची योग्य वेळ कधी आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ॲग्री एमपीएससी जी आहे ती आत्ता जर बघितलं तर ॲग्री एमपीएससीची जी ॲड आहे ती 2024ला झालेली होती। 2024ला याच्यामधली प्रिलिम्स आणि मेन्स झालेली होती। आता ही जी काही मेन्स आहे या मेन्सचा अजून रिझल्ट यायचा बाकी आहे, त्याच्यानंतर त्याचे इंटरव्ह्यू जे आहेत ते बाकी आहेत। ओके, आता ही जी काही मेन्स आहे ही पहिलीच काय आहे, फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह आहे, ज्याच्यामध्ये 2 पेपर होते। पहिला पेपर जो आहे तो 200 मार्क्ससाठी होता आणि दुसरा पेपर जर पाहिला याच्यामध्ये 200 मार्क्ससाठी होता। ओके, आता विद्यार्थ्यांचे बरेचसे फोन येत आहेत की सर ॲग्री एमपीएससीची तयारी करायची, मग ते कधीपासून करायला पाहिजे। तर असं जर पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, 2025ला ॲग्री एमपीएससीची ॲड नाही आहे। आत्ताची जी 9 नोव्हेंबरला प्रिलिम्स होणार आहे, कशाची, राज्यसेवा किंवा एमपीएससीची जी प्रिलिम होणार आहे याच्यामधून ॲग्री एमपीएससीची प्रिलिम्स होणार आहे। त्याचबरोबर जी काही एमपीएससी फॉरेस्ट्री आहे तिची प्रिलिम होणार आहे, किंवा इंजिनिअरिंगसाठी लागणारी जी काही प्रिलिम आहे त्याच्यामधून होणार आहे। पण 2025ला ॲग्रीच्या कोणत्याही प्रकारच्या जागा आलेल्या नाहीत। जरी आयोगाने शेड्यूलमध्ये तुम्हाला मेन्सची डेट दिलेली असेल तरी पण प्रिलिमसाठी कोणत्याही प्रकारच्या जागा म्हणजे ह्या प्रिलिम्समध्ये ॲड झालेल्या नाहीत आहे। मग त्याच्यामुळे चान्सेस कमी आहेत। तसं बघितलं तर आता विद्यार्थ्यांनी कधी तयारी चालू करावी, आता माझं असं सांगणं राहील की ज्यावेळेस तुम्ही ॲग्री एमपीएससीची तयारी करताय, ॲग्री एमपीएससी जर तुम्ही करत असाल, ॲग्री एमपीएससीच्या तयारीसाठी जर पाहत असाल तर सध्या ॲग्री एमपीएससीची तयारी न करता तुम्ही दुसऱ्या गोष्टींची तयारी करावी। म्हणजे कोणत्या, जसं की आता काय आहे, इथपासून पुढं एक राज्यसेवा जी आहे आपली, राज्यसेवा मेन जी एक्झाम होते किंवा आपण त्याला काय म्हणतो एमपीएससीची जी काही प्रिलिम्स आहे, या प्रिलिम्स वरती ॲग्रिकल्चरचाच एकच विद्यार्थी असा आहे की एक प्रिलिम काय आहे, याच्यामध्ये एक प्रिलिम्स आणि 4 मेन्स देणारा विद्यार्थी म्हणजे ॲग्रिकल्चरवाला आहे। मग ही जी प्रिलिम्स आहे याची नेक्स्ट जी प्रिलिम आहे 2026ची ती कधी असणार आहे, 31 मेला असणार आहे। 31 मे 2026ला ही प्रिलिम्स होणार आहे आणि त्यानंतर 4 ऑक्टोबरला त्याची काय असणार आहे, मेन्स असणार आहे। मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला कोणत्या कोणत्या मेन्स देता येतात। पहिली मेन्स आहे एमपीएससी जी राज्यसेवा आहे। ओके, काय आहे, एमपीएससी राज्यसेवा, त्याच्यामध्ये जर बघितलं तर 1750 मार्कची ही मेन्स आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल जो आहे तो 500 मार्कला आहे। त्याच्यामध्ये पहिला पेपर आणि दुसरा पेपर जो 250 मार्कला पहिला पेपर, दुसरा पेपर 250 मार्कला, याच्यामध्ये 1750 पैकी 500 मार्कला तुम्हाला ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे। दुसरा पेपर आहे जो की तुम्हाला मेन्स देता येईल, त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे, एमपीएससी फॉरेस्ट्री आहे। ओके, काय आहे, एमपीएससी फॉरेस्ट्री, याच्यामध्ये जर बघितलं तर 400 मार्कला ही मेन्स असते। याच्यामध्ये पहिला पेपर आणि दुसरा पेपर तुम्हाला 2 ऑप्शनल चॉईस करायचे आहेत। पहिला पेपर 200 मार्कचा, दुसरा पेपर 200 मार्कचा। मग याच्यामध्ये जे ॲग्रिकल्चरचे स्टुडंट आहे त्यांचा ऑप्शनल आहे ॲग्री आणि बॉटनी, हे 2 ऑप्शनल आपण चॉईस करत असतो। ओके, मग ज्यावेळेस आता तुम्ही हा ऑप्शनल पाहताय कोणता, राज्यसेवा, राज्यसेवेचा जो ऑप्शनल आहे तोच सेम यूपीएससीला आहे। त्याच्यामधलाच बराचसा पार्ट तुम्हाला आयएफएसला आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनल म्हणून। हा ॲग्रिकल्चर ऑप्शनल तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये जर बघितलं सिलेबसचे जर आपण पॉइंट बघितले, कशाचे, राज्यसेवा ॲग्रिकल्चर ऑप्शनलचे, जे की आपण सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे, याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही हा ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा सिलेबस आहे आणि याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये जवळजवळ 16 सब्जेक्ट दिलेले आहेत। प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 8 सब्जेक्ट आहेत। याचा जर अभ्यास केला किंवा याचे जर पॉइंट्स तुम्ही काउंट केले सिलेबसचे जे आहेत ते टोटल 126 पॉइंट आहेत। कशामध्ये, जो राज्यसेवेला 500 मार्कला ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये पहिला पेपर 200 मार्क आणि दुसरा पेपर 200 मार्क, अशा प्रकारे। ओके, हा जो सिलेबस आहे हा जर तुम्ही व्यवस्थित करत असाल तर याच्यामधलेच काही पॉइंट जे आहेत तुम्हाला कशामध्ये आहेत, जो एमपीएससी फॉरेस्ट्री ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे याच्यामध्ये तेच सगळे सब्जेक्ट, इकॉलॉजी आहे, ॲग्रोनॉमी आहे, फॉरेस्ट्री आहे, वीड सायन्स आहे, सॉइल सायन्स आहे, आफ्टर दॅट सॉइल आणि वॉटर कन्झर्वेशन आहे, त्यानंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन आहे। ओके, त्यानंतर जर बघितलं तर सेल बायोलॉजी आहे, त्यानंतर प्लांट ब्रीडिंग आहे, प्लांट फिजिओलॉजी आहे आणि हॉर्टिकल्चर आणि प्लांट प्रोटेक्शन
जो याच्यामध्ये सिलेबस मधला कोणता पार्ट नाहीये, तर सिलेबस मधला याच्यामध्ये फूड सिक्युरिटीचा पार्ट नाहीये. आणि त्याचबरोबर तिथे किती होते पॉइंट्स, जसं की तुम्हाला मी सांगितलं ऍग्री जो ऑप्शनल आहे कशाचा, राज्यसेवेचा किंवा एमपीएससीला किंवा युपीएससीला तुम्ही घेताय तर त्याच्यामध्ये 126 पॉईंट आहेत. हा जर पॉईंट बघितले तर याच्यामध्ये अराउंड तुम्हाला 49 ते 50 पॉईंट भरतील एवढा सिलेबस आहे. आणि हा एकच पेपर दिलेला आहे, याच्यामध्ये 2 पेपर न देता हा काय आहे 200 मार्कला तुम्हाला ऑप्शनल दिलेला आहे. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही ऍग्रिकल्चर ऑप्शनल राज्यसेवेची तयारी कराल तर याच्यामधूनच तो ऑप्शनल जो आहे कोणता तुमचा जो एमपीएससी फॉरेस्ट्रीचा ऍग्रिकल्चर ऑप्शनल आहे हे जे काही 50 पॉईंट आहेत याची तयारी होऊन जाणार आहे. समजतंय? म्हणजे काय, ज्यावेळेस आता तुम्ही तयारी करताय, आता तुम्ही जर प्रिलिम्सला नसाल, पुढच्या वर्षीसाठी जर तयारी करताय आणि फक्त ऍग्री एमपीएससी साठी जर तयारी करताय तर माझं स्पेशली तुम्हाला सांगणं राहील की ज्यावेळेस तुम्ही स्पेशली तयारी करताय, जसं की 2018ला ऍग्री एमपीएससी झाली, त्याच्यानंतर 2019 असेल 20 असेल याच्यामध्ये ऍग्री एमपीएससीची ऍड आलेली नव्हती, त्यानंतर 2021ला ऍड आली, 2022ला याच्यामध्ये दोन्ही वर्षे ऍड आली, त्यानंतर 2023ला ऍड आलेली नव्हती, 2024ला याच्यामध्ये ऍग्री एमपीएससीची ऍड आलेली आहे, ज्याच्यामध्ये काय होते आता 258 सीट ज्या आहेत त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या होत्या. याचे काय आहेत अजून इंटरव्ह्यू बाकी आहेत. ओके, मग 2025ला काय आहे परत ऍड आलेली नाहीये. आता याच्यामध्ये आता जी काही 9 नोव्हेंबरला प्रिलिम्स होणार आहे त्याच्यामध्ये जागा नाही येते कशाच्या ऍग्री एमपीएससीचा, आणि त्याच्यामध्ये ऍड होणं पण अवघड आहे, कारण की कोणत्याही परीक्षा किंवा कोणत्याही डिपार्टमेंटच्या किंवा आयोगाने काय सांगितलेलं आहे संवर्ग नंतर ऍड केला जाणार नाही. एखाद्या डिपार्टमेंटच्या जागा असतील तर ती वाढतील, अगोदर 10 जागा असतील तर त्याच्या 12 होतील, 15 होतील, 20 होतील, पण डिपार्टमेंटच्या जागा ऍड होणं अवघड आहे, कारण की प्रिलिम्सलाच फॉर्म भरलेलं नाहीये ज्यांनी, कारण की ऍग्रीच्या जागा नसल्यामुळे. मग आता 2026ला ऍड येईल असं कोणी सांगू शकत नाही, ज्याची प्रिलिम्स काय आहे 31 मेला आहे. मग याच्यामध्ये आहे की 87 जागांचं मागणीपत्र आहे, त्याच्यामध्ये 75 जागा एओच्या होत्या, त्यानंतर 12 जागा ज्या आहेत त्या टीएओ तालुका कृषी ऍग्रिकल्चर ऑफिसर जे आहेत त्यांच्या जागा त्याच्यामध्ये आहेत, आणि त्याच्यामध्ये जर प्लस झाल्या तर ही ऍड येऊ शकते. बट याच्यामध्ये काय आहे, जसं की राज्यसेवेची प्रिलिम्स आहे, तुम्हाला मी सांगितलं तुम्ही जरी ऍग्री एमपीएससी करतो म्हटला तरी प्रिलिम्स कोणती आहे, तुम्हाला राज्यसेवेची प्रिलिम्स आहे. मग या प्रिलिम्स वरती असं तुम्ही म्हणू शकत नाहीये की मी ऍग्री एमपीएससी करतो तर राज्यसेवेची प्रिलिम नाही करणार, तुम्हाला सेम प्रिलिम करायची आहे. कशासाठी, ऍग्रीसाठी असेल, फॉरेस्ट्रीसाठी तुम्ही तयारी करत असाल, एफएसओ साठी फूड सेफ्टीसाठी तयारी करत असाल किंवा राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर मग माझं असं सांगणं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कॉमन सिलेबस कुठं आहे. कॉमन सिलेबस जर बघितलं आपण तर जसं की तुम्हाला मी सांगतोय एमपीएससी राज्यसेवा किती 1750 पैकी 500 मार्कला तुम्हाला ऍग्रिकल्चर ऑप्शनल आहे, आणि त्याच्यामध्ये 126 पॉइंट्स आहेत सिलेबसचे. ओके, याच्यामधलेच 126 पैकी हा जो ऍग्री ऑप्शनल आहे याच्यामध्ये किती आहेत 49 पॉइंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर हा जो बॉटनी ऑप्शनल आहे या बॉटनी ऑप्शनल मध्ये या 126 मधलेच परत पॉइंट आहेत कोणते, जसं की तुमचा याच्यामध्ये काय आहे जेनेटिक्स आहे, प्लांट ब्रीडिंग आहे, त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये कोणता येतोय, याच्यामध्ये जेनेटिक्स आहे, प्लांट ब्रीडिंग आहे, फिजिओलॉजी, हे जे सब्जेक्ट्स आहेत ते याच्यामध्ये घेतले जाणार आहेत. ओके, म्हणजे काय आहे ज्यावेळेस तुम्ही हा ऑप्शनलचा अभ्यास कराल, ऍग्री ऑप्शनलचा तर फुल्ली अभ्यास होणार आहे, त्याचबरोबर बॉटनी जो आहे तुमचा पार्ट त्याचा फुल्ली अभ्यास जो आहे तो याच्यामध्ये होणार आहे. या सर्व गोष्टी कशामध्ये आहेत तर या गोष्टी कशामध्ये आहेत, हा जो आपला ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर तिसरी एक्झाम आहे जे की मेन तुम्ही ऍग्री एमपीएससी साठी तयारी करताय. आता ऍग्री एमपीएससी साठी तयारी करताय ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेस जर बघितलं तर याच्यामध्ये मेन्स जी आहे ती 400 मार्कला आहे. मेन्स 400 मार्कला आहे म्हणजे काय तर ज्यावेळेस 400 मार्कला आहे त्याच्यामध्ये 2 पेपर आहे, पहिला पेपर 200 मार्क, दुसरा पेपर 200 मार्क, अशा वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिला जो पेपर आहे तो जनरल ऍग्रिकल्चरचा आहे, आणि दुसरा पेपर जो आहे तो कशाचा आहे, याच्यामध्ये जर पाहिलं तर दुसरा पेपर तुमचा जो जनरल जे ऍग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजीचा आहे, ज्याच्यामध्ये काय दिलेला आहे तुम्हाला 8 डिग्रींचा अभ्यास दिलेला आहे. 8 डिग्रींचा अभ्यास दिलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर आहे, बीएससी ऍग्रिकल्चर, बीएससी हॉर्टिकल्चर, त्यानंतर त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, ऍग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये एबीएम आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये फॉरेस्ट्री आहे, होम सायन्स आहे. या सर्व डिग्रींचा 8 डिग्रींचा ऍग्रिकल्चर आणि अलाइड 8 डिग्रींचा त्याच्यामध्ये अभ्यास जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये आहे. मग
हा जो काही 400 मार्कचा सिलेबस आहे, ज्यावेळेस तुम्ही ऍग्री ऑप्शनलचा अभ्यास कराल त्यावेळेस जर बघितलं तुम्ही याच्यामध्ये हा जो काही 400 मार्कचा सिलेबस आहे आणि जर तुम्ही ऑप्शनल केलेला असाल किंवा ऑप्शनल करत असाल तर अराउंड त्याच्यामध्ये तुमचा इथं जर बघितला तर 120 ते 150 मार्कचा ऑप्शनल मधून याच्यामधला या 400 पैकी अभ्यास होऊ शकतो आणि त्यानंतर रिमेनिंग मग तुमचे 250 मार्क जर राहतात तर ते तुम्ही काय आहे ज्यावेळेस त्या मेन्सला असाल त्यावेळेस तुम्ही तो स्पेसिफिक अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की जसं जर बघितलं आता काय आहे 31 मेला काय आहे प्रिलिम्स आहे बरोबर, आणि त्यानंतर 4 ऑक्टोबरला राज्यसेवेची मेन्स आहे आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये जनरली तुमची काय आहे ऍग्री आणि फॉरेस्ट्रीच्या त्यांनी काय आहे मेन्सच्या डेट दिलेल्या आहेत. म्हणजे किती जवळजवळ 5 महिन्याचा टाइम सापडतो. या 5 महिन्यामध्ये तुम्ही हा 250 मार्कचा अभ्यास कव्हर करू शकता. बट आतापासून जर तुम्ही हा अभ्यास करत असाल कोणता या 250 मार्कचा, ज्याच्यामध्ये काय आहे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, त्याच्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, फूड टेक्नॉलॉजी, होम सायन्स आहे, फिशरी आहे, एबीएम आहे, हा अभ्यास तुम्हाला कुठेही कामाला येणार नाहीये. त्यामुळे आता तुम्ही करताना काय आहे कॉमन ऍग्रिकल्चरचा जो सिलेबस आहे तो करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर तुम्ही कोणता अभ्यास करणं गरजेचं आहे तर त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस मेन्सला असाल त्या पर्टिक्युलर स्पेसिफिक मेन्सला असाल त्यावेळेस त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही कोणत्या प्रिलिम्सला असणार आहे कोणत्या मेन्सला असणार, जसं की आता 2024 ची जी काही एक्झाम झाली प्रिलिम्स झाली ओके, त्याच्यामध्ये पण सेम काय आहे राज्यसेवेच्या जागा होत्या ओके, काय होते राज्यसेवा ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट जर बघितली तर त्याच्यामध्ये फॉरेस्ट्रीच्या जागा होत्या आणि तिसरी गोष्ट जर बघितली तर याच्यामध्ये ऍग्रिकल्चरच्या जागा होत्या आणि प्रिलिम्स एकच झालेली होती. याच्यामध्ये जर बघितलं तर याचा कट ऑफ जो आहे तो 117 लागला, याचा कट ऑफ 133 लागलेला आहे आणि याचा 90 कट ऑफ लागला. आता याच्यामध्ये 117 कट ऑफ लागला, 133 लागला आणि 90 लागला. याच्यामधल्या जर तुमचा तो कट ऑफ क्लिअर जर नाही झाला आणि तुम्ही फक्त ऍग्री एमपीएससी करताय, तुम्हाला जर 90 मार्क आले नाहीत तर काय होणार आहे तुमचा जो अभ्यास तुम्ही फक्त आणि ऍग्री एमपीएससी साठी केलेला असाल किंवा आता जर बॅच परचेस करण्याच्या विचारात असाल तुम्ही तर कोणतीही बॅच परचेस करू नका. त्यापेक्षा तुम्ही राज्यसेवा ऍग्रिकल्चर ऑप्शनल करा जो की तुम्हाला इथं 500 मार्कला असेल. त्यानंतर ऍग्री एमपीएससी जे आहे एमपीएससी फॉरेस्ट्री आहे त्याच्यामधला ऍग्रिकल्चर ऑप्शनल 200 मार्कचा आणि बॉटनी मधला बराचसा पार्ट म्हणजे जवळजवळ 400 पैकी 250 ते 300 मार्कचा अभ्यास तुमचा इथं कव्हर होईल आणि याच्यामधला जो 400 मार्कचा आहे त्याच्यामध्ये 120 ते 150 मार्कचा सिलेबस जो आहे तो ऑप्शनल मध्ये कव्हर होईल. आणि त्यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुम्ही कोणत्या मेन्सला आहात, त्याच्यानुसार काय करू शकता तुम्ही कोणत्या मेन्सचा अभ्यास करायचा आहे ते ठरवू शकता. आता जर फक्त तुम्ही हे ओपन करून घेऊन गेला, तुम्ही असं जर गेला फक्त ऍग्री एमपीएससीच्या हे जे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे साईडला अवेलेबल आहेत, कुणासाठी आहेत हे ऑप्शन्स फक्त आणि फक्त ऍग्रिकल्चर वाल्यासाठी आहे, जो की काय आहे 4 मेन्स देऊ शकतो वेगवेगळ्या एका प्रिलिम्स वरती. असं कोणताही प्राणी नाहीये या एमपीएससी यूपीएससीच्या क्षेत्रामध्ये जो की एका प्रिलिम्स वरती 4 मेन्स देऊ शकतो. ज्याची ऍग्रिकल्चर डिग्री झालेली आहे तो राज्यसेवेला एलिजिबल आहे, एमपीएससी फॉरेस्ट्रीला एलिजिबल आहे, ऍग्री एमपीएससीला आहे आणि फूड सेफ्टी ऑफिसरला पण आहे. आणि या 4 मध्ये तुम्हाला क्लास 1 क्लास 2 च्या गॅझेटेड पोस्ट ज्या आहेत त्या भेटतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही आता तयारी करताय त्यावेळेस तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये जो काही कॉमन सिलेबस आहे ओके, काय आहे कॉमन सिलेबस जो आहे तो करणं गरजेचं आहे. मग आता जर 2026 ची तयारी करायची मग तर काय करावं, 2026 ऍग्री एमपीएससी जर करतोय ओके तर काय करायला पाहिजे तर तुमची आत्ताची जी काही स्ट्रॅटेजी आहे, आता काय आहे तुमच्याकडे नोव्हेंबर आहे, त्यानंतर डिसेंबर आहे, त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ओके, त्यानंतर एप्रिल आणि मेच्या एंडिंगला 31 मेला तुमची एक्झाम आहे. जर बघितलं तर तुम्हाला काय आहे लास्टचे 4 महिने आहेत किंवा हे 5 महिने आहे, 4.5 ते 5 मंथ्स जे आहेत ते तुम्हाला कशाला द्यावे लागणार आहेत. तुमचा पहिला अटेम्प्ट असेल तर तुम्हाला हे प्रिलिमसाठी द्यावे लागणार आहेत. कमीत कमी तुम्हाला 4 महिन्याचा कालावधी लागणार आहे. जे काही प्रिलिमचे सब्जेक्ट आहे जसे की त्याच्यामध्ये हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, त्यानंतर करंट अफेअर असेल ओके, एन्व्हायरमेंट असेल, हे जे काही सगळे सब्जेक्ट्स आहेत हे कव्हर होण्यासाठी तुम्हाला 4 महिन्यांचा कालावधी जो आहे याच्यामध्ये द्यावा लागणार आहे. आणि याच्यामध्ये नुसार जर बघितलं तर आता तुमच्याकडे काय दिवस शिल्लक आहेत तर तुमच्याकडे आता 2.5 महिन्यांचा वेळ आहे. आता ह्या 2.5 महिन्यांमध्ये काय करायला पाहिजे तर तुम्ही जर ऍग्री ऑप्शनलचा व्यवस्थित अभ्यास केला तर त्याच्यामध्ये बॅच जरी केली किंवा आपल्याकडे बॅच आहे त्याच्यामध्ये ते बुक्स आहेत त्याचे ऍग्री ऑप्शनलचे ओके, ते जरी केले तुम्ही तरी काय आहे तुम्हाला जसं सांगितलं ऍग्रिकल्चर ऑप्शनल इथं तुमचा 80% जरी कव्हर झाला, 80% जरी कव्हर झाला
त्या एखादी रेकॉर्डेड बॅच जी आहे ती किंवा आपली ऑनलाईन लाईव्ह बॅच आहे ती जरी केली तुम्ही तरी डिसेंबर एंडिंग पर्यंत तुमचा काय आहे 60 ते 70% ऑप्शनल त्याच्यामधून होऊ शकतो. म्हणजे काय आहे जे की सिलेबस लागणार आहे कशासाठी, जी काही तुमची राज्यसेवा आहे किंवा फॉरेस्ट्री आहे, ॲग्री एमपीएससी आहे किंवा फूड सेफ्टी ऑफिसर, मग अशी आपली चौथी जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये डिस्कस करायची राहून गेली कोणती आहे, चौथी एक्झाम जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये काय आहे एफएसओची एक्झाम जी आहे ती येते. चौथी एक्झाम याच्यामध्ये जर बघितली आपण तर काय आहे एफएसओ फूड सेफ्टी ऑफिसर, याच्यामध्ये ही 400 मार्कला आहे आणि याच्यामध्ये पहिला पेपर 200 मार्कला, दुसरा पेपर जो आहे तो 200 मार्कला. ह्या 400 पैकी तुमचा जवळजवळ 50 ते 60 मार्करचा सिलेबस जो आहे तो कशामधून कव्हर होतोय ज्यावेळेस तुम्ही ॲग्री ऑप्शनलचा अभ्यास करताय त्यावेळेस. म्हणजे काय आहे एक जर ॲग्रिकल्चर ऑप्शनल तुम्ही चॉईस केला तर राज्यसेवेचा 500 मार्कचा अभ्यास होईल. त्याचबरोबर एमपीएससी फॉरेस्ट्री मधला 400 पैकी कितीचा अभ्यास होतोय, अराउंड तुमचा 250चा धरा चला. ओके, त्यानंतर ॲग्री एमपीएससी जर करत असाल तर त्याच्यामधला किती मार्कचा अभ्यास होतोय, 150 मार्कचा अभ्यास होतोय आणि एफएसओची जर ऍड आली तर त्याच्यासाठी लागणारा 40 ते 50 किंवा 60 मार्करचा अभ्यास जो आहे तो तुमचा कव्हर होतो. आणि त्यानंतर मग तुम्हाला भरपूर सारा वेळ भेटणार आहे, 4 महिन्यांचा, 5 महिन्याचा, 5.5 महिन्यांचा वेळ जो आहे आयोगाने दिलेला आहे 31 मे नंतर. आणि त्यानंतर जो काही रिमेनिंग स्पेसिफिक पार्ट राहतोय तुमचा, तुम्ही त्याची तयारी जी आहे ती या मार्फत करू शकता. म्हणजे काय आहे जर आता तुम्हाला कोणी बॅच घ्या म्हणत असेल ॲग्री एमपीएससीची तर तुम्ही न घेता काय केलं पाहिजे तर आता ॲग्री ऑप्शनलची तयारी केली पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं आहे तर तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता किंवा 2.5 महिन्यामध्ये बॅच जर कव्हर करायची असेल तर आपल्या कृषी प्रबोधिनीवरती ॲग्री ऑप्शनलची बॅच रेकॉर्डेड आहे ती तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये सेकंड पेपर ऑलरेडी रेकॉर्डेड आहे तो तुम्ही पाहू शकता किंवा डिसेंबर पर्यंत आपला पहिला पेपर जो आहे त्याच्यामधला संपणार आहे. त्याचे 6 बुक्स आहेत आपल्याकडे अवेलेबल, ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामधून अभ्यास करू शकता. हँड रिटन नोट जे आहेत त्या क्लासमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. किंवा आता आपली एमपीएससी फॉरेस्ट्रीची ॲग्रिकल्चर ऑप्शनलची बॅच जी आहे ती 17 नोव्हेंबर पासून चालू होणार आहे, ती तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये निदान तुमचा तेवढा तरी पार्ट जो आहे तो कव्हर होईल आणि त्यानंतर तुम्ही काय आहात तर प्रिलिम्सला शिफ्ट व्हाल. आणि आत्तापासून जर तुम्ही प्रिलिम चालू करत असाल तर तो टेम्पो मेंटेन होणार नाही, कारण की किती महिने आहेत 1 2 3 4 5 6 7 महिने प्रिलिम्स करणं घोडचूक आहे सगळ्यात मोठी. कारण की या काळामध्ये तुम्हाला थोडासा पार्ट मेन्सला द्यावा लागेल आणि प्लस जो रिमेनिंग आहे तो काय आहे प्रिलिम्सला द्यावा लागणार आहे. त्यामुळे आत्ता अभ्यास करताना तुम्हाला 2 ते 3 महिने किंवा कमीत कमी 2 महिने जे आहे 2 मंथ्स जे आहेत ते कशासाठी द्यावे लागणार आहेत, मेन्ससाठी द्यावे लागणार. आणि मेन्स कोणती करा, स्पेसिफिक मेन्स न करता कॉमन पार्ट करा. कारण की तुम्ही कोणत्या प्रिलिम्सला असाल, जसं की आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही म्हटलेलं आहात की इथं जर बघितलं तर आपण काय आहे ॲग्रीचं जे मेरिट आहे ते 90 लागलेलं. ओके, ॲग्रीचं जरी मेरिट 90 लागलेलं तरी कारण की इथं काय होत्या 258 जागा होत्या. इथं जर जागा बघितल्या तर 48 जागा होत्या आणि इकडे वेगळ्या जागा होत्या. ओके, यावर्षी जर बघितलं 2026ला ज्या जागा येणार आहेत कशाच्या ॲग्री एमपीएससीच्या सध्याच्या मागणीपत्रानुसार 87 जागा आहेत. त्या जर एवढ्या राहिल्या तर कट ऑफ जो आहे तो काय आहे 100च्या पुढे 105 110च्या पुढे जाण्याचे चान्सेस खूप आहेत. त्यामुळे काय आहे तुम्हाला प्रिलिम्सची तयारी करावी लागेल. त्यामुळे काय आहे तुम्ही आत्ता ज्यावेळेस तयारी करताय त्यावेळेस कॉमन सिलेबस जो आहे कशाचा ॲग्री एमपीएससी साठी किंवा एमपीएससी फॉरेस्ट्रीसाठी किंवा राज्यसेवा ॲग्रिकल्चर ऑप्शनलसाठी जो ॲग्रिकल्चर लागतोय त्याची तयारी करा. तोच ऑप्शनल काय आहे तुम्हाला यूपीएससीला आहे, यूपीएससीला सिव्हिल सर्व्हिस मेन्सला आहे, आयएफएसला आहे. त्याचबरोबर जर तुम्ही नंतर बँकिंग जरी करायचं ठरवलं तरी त्या बँकिंगमध्ये तो काय आहे तुम्हाला ॲग्रिकल्चरचा पार्ट मेन्सला आहे. किंवा नाबार्ड करायचं ठरवलं तर नाबार्डला मेन्सला तो डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट आहे. वेगवेगळ्या एक्झाममध्ये जिथं ॲग्रिकल्चर आहे तिथं तुम्हाला हा कॉमन सिलेबस जो आहे तो युजफुल ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही आत्ता करताना ॲग्री एमपीएससी न करता काय करायला पाहिजे, जर कॉमन सिलेबस आहे जो की ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे तुम्हाला राज्यसेवेला चालू शकतो, एमपीएससी फॉरेस्ट्रीला चालू शकतो. त्याचबरोबर ॲग्री एमपीएससीचा बराचसा पार्ट कव्हर करेल, एफएसओचा पार्ट कव्हर करेल, सिव्हिल जे आयएस साठी एक्झाम आहे त्याचा सिव्हिल सर्व्हिसेस मेन्सचा 500 मार्कचा आहे असा पार्ट कव्हर करेल, आयएफएस एक्झामचा तो पार्ट कव्हर करेल आणि त्याचबरोबर बँकिंग आणि नाबार्ड या सर्व एक्झाम मध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल असा कॉमन पार्ट तुम्ही करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर ज्यांचं जे आता 4th इयरला आहात तर तुम्ही अजून तुमचं ठरलेलं नसेल तुमच्या त्यावेळेस तुमची काय आहे की डिग्री कंप्लीट होईल का नाही, तुमचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट येईल का नाही, या सर्व जर गोष्टी असतील तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे आत्ताच्या कंडिशनला की तुम्ही याच्यामध्ये ज्यावेळेस पाहताय त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये
ज्या गोष्टी आहेत कशामध्ये, जे काही फोर्थ इयरला असाल तुम्ही, आता लास्टच्या सेमिस्टरला असाल तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे, ॲग्री ऑप्शनलची तयारी करणं गरजेचं आहे. ॲग्री ऑप्शनलची जर तुम्ही तयारी करत असाल तर तो तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी यूजला राहू शकतो. आणि तुम्ही फक्त जर धरून चालला मी फक्त ॲग्री एमपीएससीची तयारी करतो आणि जर तुमची प्रिलिम नाही क्लिअर झाली तर त्याच्यामधून विद्यार्थी मित्रांनो फायदा होणार नाही. त्या अभ्यासाचा 250 मार्काचा सिलेबस जो आहे तो तुमचा तसाच राहू शकतो, कारण की ॲग्री एमपीएससीची ॲड ही कंटिन्यू नसते. त्या कंपेअरली जर तुम्ही बघितलं कशाची, एमपीएससी फॉरेस्ट्री आणि राज्यसेवा जर वर्षी तुम्हाला ऍड असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याची जर तयारी व्यवस्थित केली तर त्याच नॉलेजच्या बेसिसवरती तुम्ही काय आहे ॲग्री एमपीएससीचे पेपर जे आहेत ते टॅकल करू शकता. आणि जो रिमेनिंग सिलेबस आहे तो रिमेनिंग तुमचे जे काही दिवस आहेत, जे तुमचे प्रिलिम्स नंतर कट ऑफ जर निघत असेल तर त्या दिवसांमध्ये तुम्ही कव्हर करू शकता. त्यामुळे कुठेही बॅच न करता ॲग्री एमपीएससी साठीची न करता तुम्ही काय आहे ॲग्री ऑप्शनलची तयारी करावी. आणि त्यासाठी लागणारी बॅच जी आहे ती आपल्याकडे अवेलेबल आहे, किंवा तुम्ही बुक्स ज्या आहेत त्या बुक्सचा सेट पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तो जो की सध्या आपल्याकडे 40% ऑफ वरती देणार आहोत आपण, त्यात तुम्ही मागून ॲग्रिकल्चर ऑप्शनलची तयारी करू शकता किंवा आपली जी रेकॉर्डेड बॅच आहे ती घेऊ शकता. जर तुमच्या काही शंका असतील तर आपल्या अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि डायरेक्टली माझ्याशी संपर्क करू शकता, किंवा टेलिग्रामला आपल्या मेसेज करू शकता. हा व्हिडिओ जे तुमचे ॲग्री एमपीएससीचे करणारे मित्र आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.